आज येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे कांद्याच्या प्रश्नावर हे टिमकी वाजून प्रतिकात्मक असं आंदोलन, धरणं आंदोलन इथे तहसील कार्यालयामध्ये केलेलं आहे। टिमकी वाजून हे धरणं आंदोलन यासाठी की आज शेतकऱ्याची अवस्था बिकट झालेली आहे। कांद्याचे भाव अत्यंत पडलेले आहे, म्हणजे मजुरी किंवा जो उत्पादन खर्च आहे तो पण आज शेतकऱ्याला निघत नाही आहे। त्याच्यात केंद्र सरकारचं जे निर्यात धोरण आहे ते अत्यंत चुकीचं आहे। शेतकरी मेट्या कुटीला आलेला आहे। त्यामुळे कांद्याला शेतकऱ्याला 3000 रुपये हमी भाव द्यावा। त्याचबरोबर आत्तापर्यंत जो कांदा शेतकऱ्यांनी विक्री केलेला आहे त्याला 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्यात यावं। त्याचबरोबर ज्या हमी भावावर सरकार मका खरेदी करत आहे त्या मका खरेदीची मुदत ही वाढवण्यात यावी। तसेच त्याचं पेमेंट हे त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावं। त्याचबरोबर जी 7/12 उतार्यावर पीक पेरायची मका ही नोंद आवश्यक आहे अशी जी अट केलेली आहे ती शिथिल करावी। अशा विविध प्रश्नांवर आम्ही हे येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आंदोलन करत आहोत आणि केलं आहे। परंतु जर सरकारने शेतकऱ्यांच्या बाबतीत कांद्याच्या प्रश्नावर जर ठोस अशी भूमिका घेतली नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन केलं जाईल। त्याचबरोबर येत्या 5-7 दिवसामध्ये आम्ही येवला तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मी स्वतः ॲडव्होकेट समीर देशमुख आमरण उपोषणासाठी बसणार आहोत।